श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत, भरपूर उपाय केले, सेवा केली तरी इच्छा पूर्ण होत नाही, तर तुम्ही हे एक काम करा. तुम्ही खूप भरपूर प्रयत्न करून बघितले, तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप देवदेव केलं तरी तुमची इच्छा पूर्ण होत नसतील, तर तुम्ही सुद्धा करा हे सोपे काम. लगेचच चमत्कार होईल, लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, आपण काय करतो, बऱ्याच वेळा आपल्या इच्छेसाठी किंवा जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्यासाठी आपण देवदेव करतो, सेवा करतो आणि भरपूर उपाय करतो. या उपायाने सेवानी काही लाभ होत नाही, काहींना होतो तर काहींना होत नाही, परंतु होतच नाही असे नाही. भरपूर लोकांना यातून लाभसुद्धा होतात, परंतु तुमच्यासोबत असे झाले आहे की भरपूर वेळा सेवा करून झाली असेल, खूप उपाय करून झाले असतील, परंतु तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, तर तुम्हाला काही लाभ होत नसेल, तर तुम्हाला काही अनुभव येत नसेल, तर मी एक सोपा उपाय तुम्हाला आज सांगणार आहे. लगेचच तुमच्यासोबत चमत्कार होईल, अनुभव येतील आणि तुमच्या सगळ्या इच्छा एका महिन्याच्या आत पूर्ण होतील. त्यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून हे सुरू करू शकता. फक्त गुरुवारपासूनच तुम्हाला हे काम सुरू करायचं आहे. सकाळी संध्याकाळी तुम्ही स्वामींसमोर बसा आणि संकल्प करा. संकल्प करताना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे आणि ते समोर घेऊन ठेवायचं आहे आणि हातात पाणी घ्यायचं आहे. त्या ताटावर आपला हात धरून त्यानंतर स्वामी समर्थ तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांसमोर बोलायची. म्हणजे स्वामी समर्थ असं मनामध्ये म्हणत तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आहे की महाराज, माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. आणि त्यानंतर ते पाणी तांब्यात किंवा ताटात सोडून द्यायचं आहे. नंतर तुम्ही ते पाणी तुळशीमध्ये टाकू शकता, परंतु संकल्प झाल्यानंतर तुम्हाला लगातार 21 दिवस ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ नावाचा जप तुम्हाला 21 दिवस 11 माळी जप करायचा आहे. 11पेक्षा कमी नको आणि 11पेक्षा जास्त नको. 11 माळी जर तुम्हाला 21 दिवस करायचा आहे तर संकल्प पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सोडायचा आहे आणि गुरुवारपासून 21 दिवस ती सेवा करायची आहे. रोज संकल्प सोडायची गरज सुद्धा नाही मित्रांनो. जर हे एक काम तुम्ही 21 दिवसापर्यंत 11 माळी श्रद्धेने विश्वासाने केले तर बघा, काही दिवसात चमत्कार होईल. संकल्प जो केला आहे तो पूर्ण होईल. संकल्प करताना जी इच्छा बोलली आहे ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील, परंतु ही सेवा करताना काही अडचणी येतील. तुमचे मन लागणार नाही. तुम्हाला असं वाटेल की आता बस झाले, आता नको करायला. 21 दिवसापर्यंत काही ना काही अडथळे येत राहतील. ज्या वाईट शक्ती असतात, नकारात्मक शक्ती असतात, त्या आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील. काही वेळेस स्वामीसुद्धा आपली परीक्षा बघतात, त्यामुळे खूप थकवा येईल, झोप येईल, 11 माळी होणार नाही. अशा वेळी आपण न डगमगता हारायचे नाही. आपण रोज 11 माळी ज्या काही आहेत त्या आपल्या पूर्ण करायच्या. सकाळ संध्याकाळी करा. रोज अगरबत्ती लावून 11 माळींचा जप स्वामींसमोर बसून करा. आरामात करा, हळूहळू सावकाश करा, परंतु 11 माळी जप झालाच पाहिजे. एक माळसुद्धा कमी नको, एक माळसुद्धा जास्त नको. तर 21 दिवसापर्यंत हे करा. तुमची व्यवस्थित तुम्ही जी काही सेवा केली आहे ती सेवा महाराजांच्या चरणी पोहोचेल आणि तुमचा जो काही संकल्प आहे ते महाराज नक्की पूर्ण करेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आशा करते मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, तर त्याला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ.